शिक्षकेतर पदावरून शिक्षक पदावरील नियुक्तीबाबतची तरतूद रद्द करण्याबाबत शालेय क्रीडा विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय। राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीबाबतचा निर्णय सन 2017 पासून शासनाने घेतलेला आहे। यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर नियुक्ती होत आहे। असे असताना उक्त संदर्भीय शासन पूरक पत्रान्वये शिक्षकेतर कर्मचारी यांची कोणत्याही स्पर्धेशिवाय केवळ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या आधारावर शिक्षक किंवा शिक्षण सेवक पदावर नियुक्ती केली जाणे ही बाब विद्यार्थ्याच्या अध्यापन प्रक्रिया व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्ता बाधित करणारी आहे। यास्तव सदरची तरतूद अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यावर शासनाने घेतलेला निर्णय असा आहे की संदर्भाधीन शासन पूरकपत्र दिनांक 10/6/2005 मधील परिच्छेद क्रमांक 8 येथे खालीलप्रमाणे तरतूद आहे की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी माध्यमिक शिक्षकांसाठी वा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता प्राप्त केली आणि जर त्या संवर्गाचे पद माध्यमिक शाळेत वा उच्च माध्यमिक शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल तर अशा प्रकरणी सदरऊ शिक्षकेतर कर्मचाऱ्यास शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती द्यावी लागेल व त्यांना शिक्षण सेवकांचेच मानधन आणि इतर सर्व अटी व शर्ती लागू होतील। मात्र अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा ही सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरता येईल। सदर तरतूद या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे। शिक्षकेतर पदावरून शिक्षक आणि शिक्षण सेवक पदावर नियुक्तीबाबत कोणत्याही शासन आदेशात किंवा परिपत्रकात किंवा संलेखनात असलेल्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तरतुदी देखील त्या मर्यादेत तात्काळ प्रभावाने अधिक्रमित करण्यात येत आहे। धन्यवाद। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहिल्यानगर।